दिवाळीत बाळगोपाळांच्या तोंडून हे लोकगीत हमखास ऐकायला मिळतं। गाई म्हशी म्हणजे शेतकऱ्याच्या कुटुंबातीलच एक सदस्य। बळीराजा त्यांना जेवढा जीव लावतो तितकाच लळा या जनावरांनाही आपल्या मालकासोबत लागलेला असतो। म्हणूनच प्रसंगी मालकासाठी जीवावर उदार व्हायलाही ही जनावरं मागं पुढं पाहत नाहीत। असंच काहीसं घडलं यवतमाळच्या हेटी गावात। जंगलात गुरं चारायला गेलेल्या जयवंत घाटोळ या गुराख्यावर अचानक वाघानं हल्ला केला। साक्षात मृत्यू समोर असताना तो जीवाच्या आकांतानं ओरडू लागला। अशात त्याच्या मदतीला धावली ती त्याची लाडकी टिकोन म्हैस। क्षणात तिनं आपल्या शिंगानं वाघाला उचलून फेकलं आणि जयवंतचा जीव वाचवला। वाघ कुठं होता माझं लक्षच नाही त्याच्यावर। त्यानं डायरेक्ट अशी झडपच मारली। झडप मारल्यानंतर मी आता म्हणलं झालं काही खरं नाही म्हणलं। तर ते माझी टिकोल म्हैस आहे, तिनं एवढं त्याचा पिटाई केली का नाही तर खूपच म्हणजे लय सगळ्या म्हशी जाऊन पडल्या तिच्या। म्हशी जाऊन पडल्यानंतर त्या चालला गेला तिकडं। तो त्याच्यानंतर अगदी खूप गाईच्या मागं लागला त्यानं। 10-15 मिनिट एवढा गाईचा खेळा केला, खूप खेळा केला। तर त्यावेळेस बी म्हैस तशी धावली त्याच्यावर, त्यावेळेस बी त्याला पिटवून पाठवला। 2 दिवसापूर्वी याच वाघानं जयवंतच्या एका गायीवरही हल्ला केला होता। तेव्हाही टिकोननं या गायीला वाघाच्या जबड्यातून सोडवलं होतं। त्यामुळे जयवंतची टिकोन गावात चर्चेचा विषय ठरलीय। पण जेव्हा स्वतःच्या एका जो चराई इतक्या वर्षापासून त्या म्हशींना आणि गायींना चारत आहे आणि जेव्हा त्या म्हशीच्या चराईवर हल्ला म्हणजे चाऱ्यावर हल्ला म्हणजे जो होता त्याच्यावर हल्ला केला, हल्ल्यानंतर जेव्हा त्या म्हशींनी त्यांना प्राण वाचवला तर ते एक नवलच झालेलं आहे। हे जर म्हस नसती ते मुलगा वाचला नसता। कारण आम्ही याला कसं ते लहानपणापासून हेरलेली म्हस आहे। जर आमच्या प्लांटेशनमध्ये आम्ही 10 वेळा याला हकलाचे प्रयत्न केले ते म्हस धावून येते माणसाच्या अंगावर किंवा कशा याच्या, त्या म्हशीमुळे तो वाचला। वाघाच्या हल्ल्याच्या खुणा अजूनही जयवंत आपल्या शरीरावर घेऊन फिरतोय। या मुक्या जनावरानं दिलेल्या जीवदानाचं डोंगरा एवढं उपकार कुठल्या जन्मी फेडू असा भाबडा सवाल जयवंत प्रत्येकाला विचारतोय। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।